वाणी देवा आहेस तू माझा पिता तुझ्या चरणावरी माझा जोडवीन माता जगाच्या पारी न्याय तुझ्या दारी दुष्ट दानवा संहारी ढाल तलवार घेऊनी करी मागणीचा तू उरळा गळी रुद्राक्षांच्या माळा कपाळी शोभे चंदन टिळा खांद्यावारी काळा खांबळा किती गाव तुझे गुण शब्द पडतील मला गुण देवामध्ये तू देव महान नाव तुझे अवघड खान माली तुझी आलीना तर मान माझे धन नाव तयाचे मुखी घेऊन नाम मारिता लगून
मांडवा लागला होता ढाळायला आणि मांडवात लागला होता देव चालायला
निघून गेलं पाहिजे त्या तिथली सुरनगराला मंगळगिरी गावाला बहिणीने आपल्या कारणाला घेऊन यायला पाहिजे त्यावेळेला आज्ञा लागला आपल्या बंधूला द्यायला दादाचं बोलणं लागला गोपान ऐकायला बोलणं ऐकला आणि विचार मनाचा केला मात्र त्याच वेळेला रामाच्या बघाया रातीला रातीला
देवाच्या आज्ञेप्रमाणे ठिकाण्याला घडल्या कामावतीनं रामाच्या रात्रीला शिदुऱ्या बोट्या तयार केल्या त्या टायमाला देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व सारी तयारी लागली ती करायला विचार मनाचा केला जवळच्या मात्राचा पार्याला रामायाची रात रामायाची रात
नाही केलं आणि काही गडबडीने निघून आला देवाच्या जवळ. देवा तुला त्या टाइमाला त्या देवाच्या जवळ यायला आणि विचार मनाचा करायला करायला तर आपल्या दादाला बोलायला मात्र त्या वेळेला हा दादा निघून जातो मी त्या चित्री सुरू नगराला. त्यावेळी या देवानं केलेल्या शुद्र गोट्या दिल्या गोपन आणि दादाच्या हाताला त्या टाइमाला जसा दादाना शुद्र बुद्ध्या दिल्या गोपानाने घेतल्या संगतीला विचार मनाचा केला करावता प्रकार मात्राचा घडायला निघून गेला वारूच्या पागला आपला बस्ता वारू घेतला संगतीला त्या टाइमाला. जसा वारू संगतीला घ्यायला पण असणाऱ्या वारूला जुनं पाका लागला होता करायला तसा निघून आला त्या कैऱ्या युऱ्या बनाला मात्र त्याच वेळेला संग तुझा घेडला विरू देवा रे जीव चढला.
गगनी तुला उडवत लागला होता रे बाबा जायला मात्र त्याच वेळेला गगनी धुळा उडवीत मारुया मंगलाने उन्हाच्या काळाला सोळ्याचा दिवस गेला 12ला त्या टायमाला दिवस 12ला जायला आणि तिरकाळची लुटायला विचार मनाचा केला असणाऱ्या गोपाळ मात्र हरिनं त्याच वेळेला आण लागली हातला आपल्या वारुला म्हणून त्या आरवीच्या वाळाला त्या जागेला विचार मनाचा केला काय लागला होता प्रकार मात्र घडायला निघून गेला थंड तळ्याला वारुवरून खाली उतरला वारूला लागला पाणी पाजायला त्या जागेला वारूला पाणी लागला पाजायला वारू 2 गड पाणी प्याला समाधान झाला पण असणारा योगो पण हरी मात्र त्याच वेळेला पाणी लागला होता प्यायला उन्हाच्या काळाला मस्तक लागला गार करायला उन्ह झालं वारूला विश्रांती दिली आपण विश्रांती घेऊया त्यावेळेला विचार मनाचा करायला आणि तसाच माघारी लागला यायला भीतीच्या नियमान मात्र त्याच वेळेला जसं काही आगार झाडाच्या सावलीला त्या ठिकाण्याला असणारा गोपनारी जसा विश्रांतीसाठी बसायला तसा बसलेला जाग्याला काय लागला रे बाबा प्रकार मात्र आता घडायला विश्रांती लागला घ्यायला त्या ठिकाण्याला विश्रांती घेतल्याचा जायचा छोट्या बसला त्यावेळेला तसा विचार मनाचा केला बसून चालायचं निघून गेलं पाहिजे चिंचणी सुरू नगराला आणि बहिणीच मात्र आणाला त्याच वेळेला
मावळता बंधू शिदुरीतून आलाय आपल्याला न्यायला रागाला मायवाच्या जीवाला रागाच्या भरात मातीच्या ठिकाण्याला रागाच्या भरात लागली होती विचार करायला पण असणारा गोपनारीकडे लागली होती बघायला गोपनाने विचार मनाचा केला आगा का लागला होता बोलायला मात्र त्याच वेळेला जसं काय नागडोळ लागली ओरडायला त्या ठिकाण्याला आकाला लागला होता दादा विचारायला आका भाऊ कुठे शुद्रा बुट्ट्या पुता ठेवू लागला बोलायला आका मायवाने बोलणं ऐकलं अरे बाबा तुझ्या असणाऱ्या शुद्रा बुट्ट्या तुझं तू घे आल्या मार्गाने निघून जा आणि कावळ्या कुत्र्याचं टाकला मात्र त्याच वेळेला
लग्नाचं कारण आहे पण लग्न व्हायला मुलगा आला आणि तिची चर्चा तर घरात चालली आणि ते जर ते पोरग्याला ऐकलं तर त्यासारखा आनंद काय कोणालाच नाही बरोबर आहे म्हणून काय म्हणलेलं आहे पुन्हा ठाऊक का कशा पायी लग्नाला
आणि हे ज्यावेळेस त्या पोराच्या कानावर येते त्यावेळेस त्याच्या आनंद हा गगनात मावत नाही. काय म्हणत आहे त्याच्या चेहऱ्यावर नवीन लाई गोड लग्नाला लग्न ठरवायची पद्धत वेगळी होती. मुली म्हातारी माणसं जायची होती आणि मुलगी बघून येत होती तीच पसंत करायची ते सगळं लग्न करायचं. पण आता तसं नाही बाबा. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्या मोबाईलवर पहिला बायोडाटा आणि फोटो पाठवायचा. पसंत पडलं तर मग पुढची बोलली. आता झालेलं ज्यांना येऊन मुलग्याला बायोडाटा दिला त्यानं पुढे यायचं काम नाही. त्या प्रत्येकाला मुलगा काय बोलते माहिती बघा बघा एवढा कुठं लग्नाला साखरपुडा आणि मोबाईल असे काही झाले नाही. पण आता तसली पद्धत आली बाबा. आई वडिलांनी म्हणाले पोरग काय करतंय जेवले आणि गच्चीवर झोपाय गेले पण हे रात्रभर अंगावर चादर घेत आणि बरोबर साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख अजून लांब असते. रात्रभर या दोघांचं काय काम आहे. आता रात्रभर फोनवर बोलतोय पोर लग्नाला
देवाला पण ठरल्या तारखेप्रमाणे अक्षता पडल्या दोघांच्या डोई पोर लग्नाला पुन्हा